नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आदिवासींच्या बेकायदा घरांवर कारवाई करताना मोठा गोंधळ पाहायला मिळाला. बोरिवलीतील नॅशनल पार्कच्या वन जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांवर कारवाई करत असताना आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केला. आंदोलकांच्या या कारवाई विरोधात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती, ज्यामुळे पोलीस आणि आदिवासी समाज यांच्यामध्ये तणाव वाढला आणि दोघांमध्ये जोरदार झटापट देखील झाली. प्रशासनाच्या मते ही सर्व कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे, ज्यामध्ये न्यायालयाने 1995 नंतर नॅशनल पार्क परिसरात राहणाऱ्या आदिवासींना हटवण्याचे निर्देश दिले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायसंगत पद्धतीने या अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. काही आदिवासींना पुनर्विकासाच्या योजना लागू करून घरं देण्यात आली आहेत, पण 1995 नंतर आलेल्या नवीन अतिक्रमणकारांवर कारवाई केली जात आहे. या घटनांमुळे नॅशनल पार्क परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने उद्यान आजच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मुख्य गेटवर बॅरिकेडिंग केली असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. वनमंत्री गणेश नाईक यांनी ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाल्याचं सांगितलंय आणि अतिक्रमणकारांवर योग्य कारवाई केली जात असल्याची माहिती दिली आहे. सध्या कारवाईवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. काही घटकांना घर दिलेत, तरी सुद्धा काही घटकांनी कायम तिथं राहिलेले आहेत आणि त्या सर्व बाबीमध्ये आता निर्णय घेण्यासाठी ते बैठकीला चाललेलो आहे. त्याच्यात सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि शांतता प्रस्थापित केली जाईल. लोगों को पीटा गया है, नाईक साहब. दगडफेक वगैरे झालेली आहे, लोकांना मारले. मला काही माहिती नाही. मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून माहिती घेऊन नंतर आपल्याशी परत बोलेन. पुलिस पर पथराव भी हुआ है, नाईक साहब. नाईक साहब, पुलिस पर बता दीजिए क्या जानकारी आपके पास सर, है अभी? दगडफेक आणि ती क्या मोठ्या कहना प्रमाणात झाली. पोलीस नाईक साहब हिंदी में है, क्या कहना चाहिए? हिंदी में बता दीजिए. देखिए, बात ऐसी है कि नेशनल पार्क ये सेंसिटिव है. माननीय उच्च न्यायालय ने उनको वहां से निकालने के लिए आदेशित किया है, लेकिन फिर भी लोगों को पर्याय न दिए हुए कुछ उनको निकालना उचित नहीं है. अभी कई लोगों को मकान दिए हैं, फिर भी वो लोग नहीं जा रहे. तो उसकी स्थिति क्या सच है क्या झूठ है जानने के लिए अभी मीटिंग हो रही है. मीटिंग के बाद में फिर से मैं आपको अवगत करूंगा. जो पथराव वाली बात नहीं, मुझे उसका कोई पता नहीं है. मैं इंफॉर्मेशन ले लूंगा, उसके बाद में उसमें से अच्छा रास्ता निकालने का कोशिश करूंगा. नहीं, देखिए, बात है, सरकार जनता के साथ ही है, लेकिन नियम का पालन तो भी करना पड़ेगा. माननीय न्यायालय का भी सम्मान करना पड़ेगा. सभी इसमें अच्छी कोई स्थिति पैदा हुई ऐसा प्रयास हम करने वाले. मी सध्या आहे बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये. माझ्याबरोबर स्वतः रमेश गायकवाड जे आता आले. आताच एक चांगली बातमी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी आदिवासी लोकांसाठी आहे. रमेशजी, काय आता माहिती आणि काय आता माहिती पडेल आपल्याला? नाही ना, मी पहिला प्रथम महाराष्ट्र सरकारचा आणि सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं वनमंत्री गणेश नाईकजी, पालकमंत्री आशिष शेलारजी आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे गटनेते आणि गृहनिर्माण प्राधिकरणाचे कॅबिनेट मंत्री पदात असणारे आमचे प्रवीण दरेकर साहेब यांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो की त्यांनी तात्काळ वर्षा सह्याद्री अतिथीगृहावर महाराष्ट्र सरकारची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये वन खात्याला निर्देश देण्यात आलेले आहेत की आपण जो तोडू कारवाई करत आहात ती तात्काळ थांबवावी. पुढे जो शासन निर्णय घेईल त्याच्यावर ते पुढची कारवाई करायची का नाही करायची ते तसे आदेश वन खात्याला दिले जातील. परंतु आता सध्याची तोडक कारवाई सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी थांबवलेली आहे. रमेशजी, काय सांगाल? खूप काही 2 दिवसापासून जे प्रकरण चाललंय, काही आदिवासी लोकांनी पोलिसांवरती, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता शांतता राखण्याचं तुम्ही आव्हान द्याल का? नाही, मी पहिला प्रथम सगळ्या संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये राहणारे आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि त्यांना सूचित करतो की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे तोपर्यंत आपण बेघर होणार नाहीत. आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेबांनी भारत देशातला महाराष्ट्राला सांगितलेलं आहे की ज्यांना घर नाही अशांना घर दिलं जाईल. आणि मागच्या काळामध्ये हे डेमोलेशन सुरू होणार होतं, परंतु महाराष्ट्र सरकारने एक अशी भूमिका घेतली जोपर्यंत आम्ही त्यांच्या घराची व्यवस्था करणार नाही, त्यांचं पुनर्विकास त्यांचा त्याच जागेवर करणार नाही तोपर्यंत तोडक कारवाई होणार नाही असं आश्वासित केलेलं आहे. परंतु वन खात्याचे अधिकारी
जनतेला विश्वासात नाही घेता, प्रतिनिधींना विश्वासात नाही घेता ते कदा मध्ये मध्ये ते आगाऊपणा करतात आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारचं नाव बदनाम होतं. तर माझी अशी विनंती आहे की जे लोक ज्यांना पुनर्वसन दिलेलं आहे त्या रहिवाशांनी ज्या ठिकाणी तुम्हाला जागा दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही राहणं गरजेचं आहे आणि जे कायमस्वरूपी या ठिकाणी राहतायत अशा लोकांना त्यांच्यापासून सुद्धा धोका निर्माण होतो. परंतु महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे आणि त्यांनी विनंती मान्य केलेली आहे की यांना जर आपण डेमोलेशन आपण करत असाल तर तत्पूर्वी त्यांचं आहे त्याच ठिकाणी त्यांना पुनर्वसन करावं, त्यांना सुख सुविधा युक्त असं घर द्यावं अशी आमची मागणी आहे आणि ती मागणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे, वनमंत्र्यांनी मान्य केली आहे, दरेकर साहेबांनी मान्य केलेली आहे, आमचे पियुष गोयल साहेब आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, यांनी मान्य केलेले, आठवले साहेबांनी मान्य केलेले आहे. आणि मला तर असं वाटतं की महाराष्ट्र सरकार वन खात्यावरील झोपडीधारकांना बेघर करणार नाही, त्यांचं व्यवस्थित त्यांचं पुनर्वसन याच ठिकाणी करणार आहे आणि त्यांना घरापासून वंचित करणार नाही आणि आपण लोकांच्या भूलथापाला बळी पडू नये आणि महाराष्ट्र सरकार तुमच्या सोबत आहे असं मी आश्वासित करतो. आपण इथे पाहू शकता की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे आदिवासी लोक त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे की कुठे ना कुठेतरी आज हा स्टे इथे आणण्यात आला आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.